ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. सनातन धर्मात पौर्णिमा तिथी अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या फळ देणारी मानली जाते. हा दिवस विशेषतः भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी खूप शुभ असतो. जेव्हा ही पौर्णिमा पुरुषोत्तम मासात म्हणजेच अधिक मासात येते तेव्हा तिचे महत्त्व अधिक पटीने वाढते. साधारण 3 वर्षातून एकदा येणारा हा दुर्मिळ योग भक्ती, दानधर्म, साधना आणि आत्मिक प्रगतीची एक उत्तम संधी घेऊन येतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने पवित्र स्नान, पूजा, नामस्मरण, ध्यान आणि दान केल्याने अफाट पुण्य मिळतं आणि जीवनातील अनेक संकट दूर होतात. स्कंद पुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण आणि भविष्य पुराण यांसारख्या ग्रंथांमध्ये अधिक मासातील पौर्णिमेच्या महत्त्वाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास हा संपूर्णपणे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या पवित्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे फळ इतर सामान्य पौर्णिमेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते अशी श्रद्धा आहे. शास्त्रानुसार या दिवशी केलेल्या प्रत्येक सत्कर्माचे फळ अनेक पटीने मिळते. या पवित्र दिवशी गंगेत स्नान करणे, भगवान विष्णूंच्या सत्यनारायण रूपाची पूजा करणे, उपवास करणे, दानधर्म करणे आणि भक्तिभावात लीन होण्याने सर्व पापांचा नाश होतो आणि भाविकांना सुख, शांती आणि समृद्धी लाभते. पौर्णिमेचा चंद्राशी थेट संबंध आहे आणि चंद्र मन आणि भावनांचा कारक मानला जातो. म्हणूनच या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने मन शांत होते, सकारात्मकता वाढते आणि आध्यात्मिक जाणीव प्रगल्भ होते. धार्मिक ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की अधिक मासातील पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक यज्ञ केल्या इतके पुण्य मिळते. या दिवशी मनोभावे केलेले दान, नामस्मरण आणि साधना माणसाला मोक्षाच्या आणि आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावरती घेऊन जाते. तर आज आहे अधिक मास पौर्णिमा आणि ही पौर्णिमा 3 वर्षातून आलेली आहे. त्यामुळे या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपण अधिक मास पौर्णिमेची व्रतकथा जाणून घेणार आहोत. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आनंदपूर नावाचे एक शांत आणि सुंदर गाव होते. तेथील लोक पौर्णिमेच्या दिवशी एक विशेष उपवास करत आणि चंद्राची पूजा करत. याच गावात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते. पंडित बाळूराम आणि त्यांची पत्नी गौरी अत्यंत श्रद्धाळू होते, पण त्यांचे जीवन दुःखाने भरलेले होते. त्यांच्याकडे संपत्ती किंवा मुले नव्हती. लोक म्हणायचे की कदाचित त्यांच्या मागील जन्मातील काही गंभीर कर्मामुळे या जन्मातील त्यांचे सुख नष्ट होत असावे. गौरी प्रत्येक पौर्णिमेला सर्व विधींसह उपवास करत असे. त्या दिवसाचे वातावरण विलक्षण होते. चंदनाचा सुगंध हवेत दरवळत होता आणि दूरवरच्या मंदिरामधून शंखनाद ऐकू येत होता. जेव्हा गौरी चंद्राची पूजा करत असे तेव्हा तिला असे वाटायचे की जणू चंद्र स्वतःच तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. एकदा माघ महिन्याची पौर्णिमा होती. कडाक्याची थंडी होती. गौरीने उपवास केला होता. रात्री ती चंद्र उगवण्याची वाट पाहत एका शांत तलावाकाठी बसली होती. अचानक तिला पाण्यात एखादी सावली सरकल्यासारखे वाटले. तिने मागे वळून पाहिले, पण तिथे कोणीही नव्हते. तिला वाटले की कदाचित तिला भास होत असावा. मग तिने पाहिले की फाटके कपडे घातलेली एक वृद्ध स्त्री तिच्या बाजूला येऊन बसली. त्या वृद्ध स्त्रीने गौरीकडे पाहून विचारले, मुली, तू या थंडीत इथे काय करत आहेस? गौरी म्हणाली, आज पौर्णिमा आहे आणि मी माझ्या प्रभूची प्रार्थना करत आहे. त्या वृद्ध स्त्रीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण हास्य उमटले. जणू काही तिला खूप काही माहीत होते. ती वृद्ध स्त्री पुढे म्हणाली, भक्तीमध्ये प्रचंड शक्ती आहे, पण तुला माहीत आहे का की हे पौर्णिमेचं व्रत केवळ संपत्तीसाठी नाही, तर शतकानुशतके दफन झालेले रहस्य उघडण्यासाठी सुद्धा आहे. आश्चर्यचकित होऊन गौरीने विचारले, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? ती वृद्ध स्त्री सहजपणे म्हणाली, आज रात्री जेव्हा चंद्र त्याच्या पूर्ण तेजाने उगवेल तेव्हा तू असे काहीतरी पाहशील जे आजपर्यंत कोणीही पाहिलं नाही. गौरीचे मन अस्वस्थ झाले. त्या वृद्ध स्त्रीचा अर्थ तिला समजत नव्हता.
त्याच क्षणी सरोवराच्या पाण्यात एक अद्भुत प्रकाश चमकला आणि तिच्या सभोवतालचे वातावरण क्षणार्धात बदलले. गौरीने आकाशात चंद्र मोठा होताना पाहिला आणि एक दिव्य किरण थेट तिच्या दिशेने येत होता. ती घाबरली होती, पण तिचे हृदय खोल श्रद्धेने भरले होते. जसा तो किरण तिच्यापर्यंत पोहोचला तसे तिला वाटले की जणू वेळ थांबली आहे. पुढे काय घडले हे पाहणे बाकी आहे. दिव्य प्रकाश सरोवराच्या शांत पाण्यावर पडला आणि सर्वत्र पसरला, ज्यामुळे रात्रीचा अंधार चांदण्यात बदलला. गौरीला डोळे उघडता आले नाहीत. जणू काही तो प्रकाश तिला दुसरीकडेच घेऊन जात आहे असे तिला वाटले. क्षणभरापूर्वी तिच्या बाजूला बसलेली म्हातारी आता तिथे नव्हती. वाऱ्याच्या सळसळण्याशिवाय हवेत एक विचित्र शांतता पसरली होती. गौरीने थरथरत डोळे उघडले आणि तिच्या समोरचे दृश्य गोठून गेले. सरोवराच्या पाण्यावर एक अदृश्य प्रवेशद्वार प्रकट झाले होते, ज्यातून एका वेगळ्या जगाची झलक दिसत होती. तिथे झाड किंवा गावातील धूळ नव्हती. सर्वत्र पांढऱ्या संगमरवरासारखा पृष्ठभाग होता आणि आकाशातील चंद्र इतका विशाल होता की तो पृथ्वीला स्पर्श करत आहे असं वाटत होते. गौरीने मागे वळून पाहिले, पण तिला तिचे गाव, तिचे घर दिसले नाही. तिला भीती वाटू लागली. तिच्या ओठातून मंत्र बाहेर पडू लागले. तिला माहीत होते की ही तिच्या व्रताची परीक्षा आहे. मग तिला त्या म्हातारीचा आवाज हवेत तरंगताना अदृश्यपणे घुमताना ऐकू आला. त्या आवाजाने तिला सांगितले की जे सत्याच्या शोधात निघतात ते अनेकदा मार्ग चुकतात, पण जे श्रद्धेला घट्ट धरून ठेवतात ते आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतात. गौरीने एक दीर्घ श्वास घेतला आणि दिव्य प्रकाशद्वाराकडे पाऊल टाकले. पाऊल टाकताच तिच्या अंगावरचे सर्व ओझे उतरल्यासारखे तिला वाटले. तिला हलके वाटले. प्रवेशद्वारातून आत शिरताच तिला ताऱ्यांच्या प्रकाशाने पूर्णपणे उजळलेले एक विशाल मंदिर दिसले. प्रवेशद्वारावर कोणीही नव्हते, पण आतून मधुर संगीत वाहत होते. आता गौरी जसजशी आत गेली तसतसे तिला भिंतीवर तिच्या स्वतःच्या आयुष्याचे क्षण दिसू लागले. प्रत्येक पौर्णिमेला तिने निस्वार्थपणे कशी पूजा केली होती हे तिला दिसत होते. तिने आपली दुःख लपवून इतरांची कशी सेवा केली होती हेही तिला दिसत होते. ते तिच्या कर्माचे प्रतिबिंब होते. पण एक अशी घटनाही होती ज्यामुळे गौरी क्षणभर थांबली. तिला तिच्या मागील जन्मातील एक छोटासा भाग आठवला. त्या जन्मात ती एका राजघराण्याची राणी होती, जिने अहंकाराच्या आहारी जाऊन एका ज्ञानी ऋषीचा अपमान केला होता. त्यामुळे तिला या जन्मात दारिद्र्य भोगावे लागले होते. गौरीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिला तिच्या दुःखाचे कारण समजले होते, पण तिला अजूनही या जागेचा उद्देश कळत नव्हता. त्याच वेळी मंदिराच्या गर्भगृहातून एक सावली बाहेर आली. ती वृद्ध स्त्री पुन्हा तिच्या समोर उभी राहिली, पण आता तिचे रूप बदललेले होते. ती आता एक वृद्ध स्त्री नव्हती, तर दिव्य तेजाने झपाटलेली एक स्त्री होती, जिच्या डोळ्यांत विश्वाची गहनता समावलेली होती. गौरी तिच्या पाया पडली. ती स्त्री म्हणाली, तू तुझी चूक मान्य केली आहेस, पण हा उपवास केवळ पश्चातापासाठी नाही, हाच मुक्तीचा मार्ग आहे. तिने गौरीचा हात धरला आणि तिला मंदिरातील एका गुप्त जिन्याकडे नेले, जो थेट ढगांमध्ये वर जात होता. गौरीला वाटले की तिचा अंत जवळ आला आहे, पण हा अंत विनाशाचे नव्हे, तर एका नव्या सुरुवातीचे प्रतीक होता. तो जिना अंतर्हीन होता आणि वरून येणारा प्रकाश पृथ्वीवरील कोणत्याही प्रकाशापेक्षा अधिक प्रखर होता. गौरीने वर पाहण्याचा प्रयत्न केला, पण प्रकाशाची तीव्रता इतकी जास्त होती की सर्व काही धुसूर झाले. त्याच क्षणी एक मोठा गडगडाट झाला, ज्यामुळे संपूर्ण जागा हादरली. गौरीचा हात त्या स्त्रीच्या हातातून निसटला आणि ती एका खोल अंधारात पडू लागली. तिला किंचाळायचे होते, पण तिचा आवाज घशातच अडकला होता. ती खाली पडत असताना तिला जाणवले की एखादी अदृश्य शक्ती तिला मागे खेचत आहे. ती कोण होती आणि कुठे पडत होती हे गूढ अधिकच गडद झाले. तो खोल अंधार एका अनंत पोकळीचा भाग असल्यासारखा वाटत होता, जिथे काळ किंवा दिशेचे भान नव्हते. गौरीला वाटले की ती युगानयुगे खाली पडत आहे, पण अचानक एक विचित्र ऊर्जा तिच्या शरीरातून संचारली. अंधाराच्या सर्वात खोल बिंदूवर पोहोचताच ती एका मखमली कुरणावर उतरली. तिने डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिले. ते ठिकाण अद्भुत होते. आकाश गडद निळे होते आणि गवत चांदीसारखे चमकत होते. तिने आपल्या शरीराला स्पर्श केला. तिला पूर्वीपेक्षा अधिक ऊर्जा जाणवली. ती आता आनंदपूरच्या तलावावर नाही, तर दुसऱ्या जगात आहे.
ती घाबरून जागी झाली. मग तिच्या कानात एक दिव्य मंजूळ नाद ऐकू आला. तो आवाज विणेचा नव्हता, तर साक्षात निसर्गाच्या हृदयाचा ठोका होता. थोड्या अंतरावर एक विशाल वडाचे झाड उभे होते. त्याची मुळे जमिनीखाली नव्हे तर हवेत तरंगत होती. त्या मुळामधून अमृताचे थेंब टपकत होते. गौरी हळूच त्या झाडाकडे सरकली. तिने मन, शंका आणि भक्ती यांच्या संघर्षात अडकले होते. ती मेली होती का? तिच्या उपवासाचे हे अंतिम फळ होते का? अचानक झाडाच्या सावलीतून तीच स्त्री प्रकट झाली, जिच्यासोबत ती काही वेळापूर्वीच पायऱ्या चढत होती. आता तिचे रूप पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी आणि सौम्य दिसत होते. तिने गौरीकडे पाहिले, तिला एक मंद स्मित हास्य दिले आणि म्हणाली, गौरी, घाबरू नकोस. हे ठिकाण ना मृत्यूचे जग आहे ना स्वर्ग. हे ते ठिकाण आहे जिथे तुझ्या आत्म्याचे शुद्धीकरण होईल. गौरीने थरथरत्या आवाजात विचारले, तुम्ही कोण आहात आणि मला इथे का आणलं आहेत? त्या स्त्रीने शांतपणे उत्तर दिलं, मी पौर्णिमेची वधिष्ठात्री आहे, जिची तू वर्षानुवर्षे पूजा करत आले आहेस. तुझ्या निस्वार्थ वृत्तीने तुला या ठिकाणी आणलं आहे. पण लक्षात ठेव, तू जे सिद्धी मिळू पाहत आहेस ते इतकं सोपं नाही. तुझ्या आत असलेल्या अहंकाराचा तुला पूर्णपणे त्याग करावा लागेल, जो तुझ्या मागील जन्माचा अवशेष म्हणून अजूनही तुझ्यात शिल्लक आहे. गौरीला आश्चर्य वाटले. तिने तर केव्हाच आपल्या पापांचे प्रायचित्त केले आहे. मग अहंकार कुठे गेला? त्याच क्षणी त्या स्त्रीने हवेत हात फिरवला आणि हवेत एक दृश्य प्रकट झाले. गौरीने पाहिले की तिचा पती बाळूराम तिच्या परत येण्याची वाट पाहत गावात अस्वस्थपणे फिरत होता. त्याने हार मानली होती आणि निराशेने ग्रासून तो आत्महत्या करण्याचा विचार करत होता. ते पाहून गौरीचे हृदय पिवटून गेले. तिने विनवणी केली, मला माझ्या पतीकडे परत जायलाच हवे. त्यांना माझी गरज आहे. ती स्त्री गंभीर स्वरात म्हणाली, जर तू आता परत गेलीस तर तुझी तपश्चर्या अपूर्ण राहील आणि तू त्याच दुःखाच्या चक्रात अडकशील. तुला तुझ्या वैयक्तिक सुखाची किंवा या दिव्य ज्ञानाची निवड करावी लागेल, जे तुला दुःखातून कायमची मुक्त करेल. गौरी रडू लागली. एका बाजूला तिचा धर्म आणि प्रेम होते, तर दुसऱ्या बाजूला मोक्षाचे द्वार होते. योग्य मार्गाबद्दल ती गोंधळली होती. त्याच क्षणी वडाच्या झाडातून एक दिव्य प्रकाश किरण बाहेर पडला आणि गौरीच्या हृदयात शिरला. तिला तिचे हृदय जड झाल्यासारखे वाटले. तिची ऐकण्याची शक्ती गेली आणि सर्वत्र शांतता पसरली. त्या शांततेत तिला अशा एका गोष्टीची जाणीव झाली, जी तिच्या संपूर्ण अस्तित्वाला हादरून टाकणार होती. तिला जाणवले की तिचा पती एक सामान्य माणूस नसून या रहस्याचा सर्वात मोठा भाग आहे. तिला हे सत्य पूर्णपणे समजले नव्हते. तोच अचानक ते ठिकाण थरथरू लागले. वटवृक्ष हळूहळू दिसेनासा झाला आणि गौरीला जाणवले की ती एका मायावी भोवऱ्यात मागे ओढली जात आहे. तिला असे वाटले की जणू ती सत्य आणि असत्य यांच्यातील एका बारीक रेषेवर उभी आहे आणि पुढचे पाऊल तिला एकतर सत्याच्या शिखरावर घेऊन जाईल किंवा अशा एका भूलभुलैयात जिथून सुटका होणे अशक्य होते. या मायावी भोवऱ्याच्या ओढीने गौरी हादरली. अंधाराच्या त्या रहस्यमय बोगद्यात ती मागे ओढली जात असताना तिला तिचा पती बाळूराम याचे दाबलेले हुंदके ऐकू आले. तिला जाणवले की ती भौतिक जग आणि सूक्ष्म जग यांच्यामध्ये कुठेतरी अधांतरी आहे. मग अचानक तो भोवरा शांत झाला आणि गौरी एका ओळखीच्या ठिकाणी धक्क्याने खाली उतरली. तिने डोळे उघडले आणि स्वतःला आपल्याच घराच्या अंगणात पाहिले. रात्र अजून बरीच राहिली होती. सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती. तिने आपल्या शरीराकडे पाहिले. तिचे कपडे तेच होते, पण तिच्या आत एक विलक्षण शांती होती आणि तिच्या कानात तोच प्रतिध्वनी घुमत होता, जो तिने त्या दिव्य जगात ऐकला होता. ती लगेच उठली आणि आपल्या खोलीकडे धावली, जिथे बाळूराम झोपले होते. पण जसे तिने दार उघडले तसा तिच्या काळजाचा ठोका चुकला. खोली रिकामी होती, दिवा विझलेला होता आणि एक विचित्र थंड वारा वाहत होता. तिने बाळूरामांना हाक मारली, पण काहीच उत्तर आले नाही. तिला आठवले की त्या दिव्य जागेत तिने जे पाहिले होते ते आता खरे होणार होते. बाळूरामांनी खरंच हार मानून ते कुठेतरी निघून गेले होते का? ती वेड्यासारखी बाहेर पळाली. त्या रात्री रस्ते स्मशानभूमीसारखे शांत होते. चंद्र ढगांमध्ये वारंवार दिसत होता, जणू काही तोही हा खेळ पाहत होता. चालत चालत ती त्याच सरोवराच्या काठावर पोचली, जिथे या संपूर्ण कथेची सुरुवात झाली होती. पाण्यावर आता कोणतीही सावली नव्हती, पण काठावर तिला बाळूरामांची शाल पडलेली दिसली. गौरीने ती उचलली आणि आपल्या छातीशी कवटाळली. त्याच क्षणी तिला पाण्याच्या पृष्ठभागावर काहीतरी सरकताना दिसले. जेव्हा ती पाहण्यासाठी खाली वाकली, तेव्हा तिला स्वतःचे प्रतिबिंब नव्हे तर आता अस्तित्वात नसलेल्या एका जुन्या मंदिराचे प्रतिबिंब दिसले.
ते मंदिर अगदी तसेच होते जसे तिने त्या दिव्य जगात पाहिले होते. अचानक पाण्यातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर आला आणि तिच्यासमोर एक आकृती प्रकट होऊ लागली. तो बाळूराम होता, पण त्याचे रूप सामान्य नव्हते. त्याचे डोळे मिटलेले होते, जणू काही तो गहन ध्यानात मग्न होता आणि त्याच्या भोवती एक निळे वलय चमकत होते. गौरीने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण जसा तिचा हात बाळूरामांच्या शरीरापर्यंत पोहोचला तसा तिला विजेचा धक्का बसला. ती मागे सरकली. मग बाळूरामांचे होठ हलले आणि त्यांनी एक असे रहस्य सांगितले ज्यामुळे गौरीच्या हृदयात धडकी भरली. गौरी, तू जे पौर्णिमेचं व्रत करत आहेस ते एक सामान्य व्रत नाही. आपल्यातील 7 जन्मांचे बंधन तोडण्यामधील हे अंतिम पाऊल आहे, ते म्हणाले. गौरी थक्क झाली. आपल्या पतीच्या तोंडून हे शब्द ऐकून तिला प्रश्न पडला की ती बाळूरामांना खरोखर ओळखते का? ती विचारणारच होती, तेवढ्यात वीज आणि चंद्राच्या प्रखर प्रकाशात तिला अचानक दिसले की जमिनीवर पडणारी बाळूरामांची सावली ही एखाद्या माणसाची नसून एका विशाल दिव्य शक्तीची होती. गौरीला समजले की हे रहस्य केवळ तिच्या व्रतापुरते मर्यादित नव्हते. हा त्यांच्या लग्नाच्याही आधीपासून असलेल्या एका शापाविरुद्धचा लढा होता आणि आता तो शाप आपले चक्र पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आला होता. त्या अंधाऱ्या शांततेत तिला असे वाटले की जणू एखादी अदृश्य शक्ती तिच्याजवळ येत आहे आणि त्या शक्तीच्या केवळ आवाजानेच तिच्या सभोवतालचे निसर्ग थरथरू लागले. सरोवराच्या काठावर गौरीच्या अंगावरचा प्रत्येक केस थरथरत होता. बाळूरामांचे निळे तेज हळूहळू सरोवराच्या पाण्यात विलीन झाले आणि काही क्षणातच त्यांचे शरीरही पारदर्शक होऊ लागले. गौरी किंचाळली आणि तिने त्यांचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो हात रिकाम्या हवेत तरंगत गेला. आता बाळूरामांचे शरीर वाफेसारखे विरून चंद्रप्रकाशात नाहीसे झाले आणि मागे फक्त शांतता व वाऱ्याचा एक विचित्र आवाज उरला. गौरी गुडघ्यांवर कोसळली. तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू पवित्र पाण्याला स्पर्शले. तिला आता जाणवले की हे एक सामान्य परीक्षा नसून एक अग्निमय अग्निपरीक्षा आहे. तिच्या हृदयात एक खोल वेदना उसळली. आपण सर्वस्व गमावले आहे की काय, असा विचार तिच्या मनात आला. त्याच क्षणी सरोवराच्या पाण्यातून एक अस्पष्ट आवाज घुमला. तो आवाज बाळूरामांचा नव्हता, तर कुठल्या तरी अथांग गतीतून येत होता. तो आवाज म्हणाला, गौरी, तू अजूनही तुझ्या प्रेमाकडे आसक्तीच्या चष्म्यातून पाहत आहेस. जोपर्यंत तू ही आसक्ती सोडत नाही तोपर्यंत तुझ्या आयुष्यात सत्याचा सूर्य कधीही उगवणार नाही. गौरीने आपले अश्रू पुसले आणि दृढ निश्चयाने पाण्याकडे पाहिले. जर ही आसक्ती असेल तर मी ती सोडायला तयार आहे, पण तुम्ही ज्या माझ्या पतीबद्दल बोलत आहात त्यांचे खरे रूप मला दाखवा, ती असे म्हणाली आणि त्याच क्षणी तापमान अचानक कमी झालं. सरोवराभोवतालच्या झाडांची पाने रुपेरी पांढरी झाली आणि अचानक जुन्या मंदिराच्या प्रवेशद्वारासारखे एक भव्य प्रवेशद्वार दिसले. पण यावेळी ते प्रवेशद्वार बंद नव्हते, उलट त्यातून निघणाऱ्या प्रकाशाने संपूर्ण जंगल उजळून निघाले होते. गौरी हळूहळू त्या प्रवेशद्वाराकडे सरकली. प्रत्येक पावलागणिक तिला असे वाटत होते की जणू काही तिच्या मागील जन्मातील पापांच्या ओझ्यातून तिची सुटका होत आहे, ज्या पापामुळे ती शतकानुशतके भटकत होती. प्रवेशद्वारातून आत शिरताच गौरीने स्वतःला अशा ठिकाणी पाहिले जिथे चारही बाजूंना आरसे लावलेले होते. तिला प्रत्येक आरशात स्वतःचे प्रतिबिंब दिसले, पण प्रत्येक आरशात ती एका वेगळ्या रूपात दिसत होती. कधी राणीच्या रूपात, कधी तपस्वीच्या रूपात, तर कधी एका सामान्य दासीच्या रूपात. तिला समजू लागले की हा तिच्या 7 जन्मांचा प्रवास आहे. अचानक त्या आरशांमध्ये एक सावली दिसली. ती स्वतः बाळूरामांची आकृती होती, पण तो आता वृद्ध दिसत नव्हता, तर एका दिव्य तरुणासारखा दिसत होता. त्याच्या गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि कपाळावर चंद्राचा टिळा होता. त्याने गौरीकडे हात पुढे केला आणि म्हणाला, गौरी, तू तुझी प्रतिज्ञा पूर्ण केली आहेस, पण अग्नीची अंतिम परीक्षा बाकी आहे. ती परीक्षा कोणती होती? तिने विचारताच गौरीने आपल्या सभोवतालच्या भिंती कोसळत असल्याचे जाणवले. ती पुन्हा एकदा त्याच शून्यात होती जिथे सर्व काही अंधारात बुडाले होते. दूरवर एक दिवा जळत होता, त्याची ज्योत मंद होती. बाळूरामने बोट दाखवून म्हटले, या दिव्याचे रक्षण करणे हे तुझे कर्तव्य आहे. जर हा दिवा भिजला तर या ब्रह्मांड चक्रातून तू मुक्ती मिळवू पाहत आहेस, ते थांबेल. गौरी दिव्याच्या दिशेने धावली, पण वाटेत तिला भयानक आवाज ऐकू आले. जणू कोणीतरी तिला मागे खेचत आहे असे तिला वाटले. तो तिचा अहंकार होता, ती तिची भीती होती जी तिच्यावर विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध होती. तिने आपले मन एकाग्र केले आणि अनेक वर्षांपूर्वी तिच्या आईने शिकवलेल्या पौर्णिमेच्या मंत्राचा जप सुरू केला. मंत्राच्या प्रभावाखाली अंधार हळूहळू दूर झाला, पण मग तिला दूरवरून कोणीतरी रडत असल्याचा आवाज ऐकू आला.
तो आवाज तिचा स्वतःचाच होता. तो तिला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत होता. तिने डोळे मिटले आणि पूर्ण ताकदीने दिव्याच्या दिशेने पुढे जाऊ लागली. ती दिव्यापाशी पोहोचलीच होती. तेवढ्यात तिला मागून कोणीतरी जवळ येत असल्याचे जाणवले. तो तिच्या वडिलांचा आवाज होता, ज्यांचे वर्षांपूर्वी निधन झाले होते. गौरीची पावले थिजून गेली. ती त्यांना खरंच पाहू शकत होती की हा केवळ एक भ्रम होता. वडिलांची हाक ऐकून गौरीच्या काळजात धस्स झाले. तो आवाज इतका स्पष्ट होता की जणू तिचे वडील म्हणजे तिची बहीणच तिच्या मागे उभी आहे असे तिला वाटले. तिचे मन विचलित झाले. तिची एकाग्रता भंग होऊ लागली. काही क्षणांपूर्वी तिच्या अगदी जवळ असलेला तो दिवा आता दूर जात होता. गौरीला मागे वळून पाहावेसे वाटले, पण तिने स्वतःला थांबवले. तिने स्वतःशीच विचार केला, जर हे खरंच माझे वडील असतील तर ते मला त्या दिव्यापर्यंत पोहोचण्यापासून कधीच रोखणार नाही. तिने डोळे आणखी घट्ट मिटले आणि आपल्या मंत्रोच्चाराचा वेग वाढवला. जसजसा तिचा मंत्रोच्चार होत गेला तसतसा तो आवाज क्षीण होत गेला आणि अखेरीस एका करुण विलापामध्ये विरून गेला. गौरीने सुटकेचा निश्वास टाकला, पण मग अचानक तिच्या सभोवतालचे वातावरण भयावह झाले. ती ज्या पोकळीत उभी होती तिथे एक भयंकर वादळ घोंघावू लागले. जणू एखादी अदृश्य शक्ती तिला दिव्यापासून दूर ढकलत आहे असे तिला वाटले. गौरीने आपली सर्व शक्ती एकवटली आणि पटकन दिवा आपल्या हातामध्ये धरला. तिचे हात ज्योतीला लागताच एक दिव्य प्रकाश तिच्या शरीरात भरून गेला. तिला असे वाटले की जणू तिचा सर्व थकवा, सर्व दुःख आणि तिच्या मागील जन्माची सर्व पापे धुवून गेली आहेत. पण हा आनंद क्षणिक होता. अचानक त्या दिव्य प्रकाशातून एक भयंकर गर्जना झाली आणि तिच्यासमोर एक प्रचंड आकृती प्रकट झाली. ती आकृती देवही नव्हती आणि राक्षसही नव्हती. ते साक्षात काळाचेच रूप होते. त्या आकृतीच्या डोळ्यात सुमतीला तेच संपूर्ण आयुष्य, तिचा संघर्ष आणि तिने प्रेम केलेल्या सर्व लोकांचे चेहरे दिसले. काळाने तिला तडाखा दिला. आता गौरी, ज्याला तू मोक्ष समजतेस तो केवळ एक टप्पा आहे. तू तुझ्या पतीच्या प्रेमाचा त्याग केला आहेस, पण तू या सांसारिक अस्तित्वाचा त्याग करण्यास तयार आहेस का? निर्भयपणे गौरीने वर पाहिले आणि म्हणाले, मला जगाच्या अस्तित्वाची चिंता नाही. मी फक्त माझ्या व्रतामागे दडलेले सत्य शोधत आहे. काळाने आपला हात पुढे केला आणि गौरीला दिव्यासोबत एका उंच शिखरावर खेचले. तेथून खाली पाहताना गौरीला संपूर्ण एक ब्रह्मांड एका जळत्या दिव्यासारखे दिसले. तिला जाणीव झाली की तिची शपथ केवळ तिच्या स्वतःच्या मुक्तीसाठीच नाही, तर या जगात अडकलेल्या लाखो जीवात्म्यांसाठी होती. अचानक बाळूरामांचे रूप तिच्यासमोर प्रकट झाले, जे आता एका दिव्य प्रकाशाच्या रूपात होते आणि त्यांच्या शेजारी एक खड्डा होता. बाळूराम म्हणाले, गौरी, वेळ आली आहे. आता तुला एक निर्णय घ्यावा लागेल, जो एकतर हे चक्र तोडेल किंवा आपण या मायावी जगात कायमचे अडकून राहू. त्या शिखराखाली एक अशी खोल दरी आहे जिथून कोणीही परत येऊ शकत नाही. हे पाहून गौरीचा हात थरथरला. आता तिला एकतर दिव्याला शरण जायचे होते किंवा त्याला त्या दरीत टाकायचे होते. हा निर्णय संपूर्ण ब्रह्मांडाचे भविष्य ठरवणार होता. गौरीने एक दीर्घ श्वास घेतला. आता तिच्या समोर सत्याचे असे रूप होते जे कोणत्याही सामान्य माणसाला पाहणे अशक्य होते. तिने आपला हात त्या दरीच्या दिशेने पुढे केला, पण मग त्या खोल दरीतून एक विचित्र किंकाळी उमटली. जणू हजारो जीव मुक्तीच्या मार्गावर एकत्र चालले होते. दिवा धरलेला गौरीचा हात अधिकाधिक ढिला पडू लागला. तिच्या समोर बाळूरामांची तेजस्वी आकृती निश्चल उभी होती, जणू काही आपल्या अंतिम निर्णयाची वाट पाहत होती. गौरीने खाली पाहिले आणि त्या दरीत तिला तिच्या सर्व पूर्वजन्मातील दृश्य दिसले. राणीचा गर्भ, गरीब ब्राह्मणाचे दुःख आणि असंख्य जन्मांपासून तिला छळणारी अपूर्णता. तिला जाणवले की जर तिने तो दिवा त्या दरीला अर्पण केला तर तिचे व्यक्तिमत्व, तिच्या आठवणी आणि तिचे स्वत्व पूर्णत्व नष्ट होईल. ती खरोखरच नष्ट होण्यास तयार होती का? तिने बाळूरामाकडे पाहिले आणि थरथरत्या आवाजात विचारले, जर मी हे अर्पण केले तर आपण एकमेकांना पुन्हा कधी ओळखू शकू का? हे प्रेम, हे बंधन जे आपण 7 जन्मापासून जपले आहे, ते सुद्धा राखेत बदलेल का? त्या दिव्य ज्योतीतून एक मंद प्रकाश बाहेर पडला आणि त्याने गौरीच्या कपाळाला स्पर्श केला. एका क्षणासाठी तिला असे वाटले की जणू ती विश्वाच्या प्रत्येक कणाशी जोडली गेली आहे. तिच्यासाठी प्रेमाचा अर्थ बंधन नव्हे तर विलीन होणे होता. पण जशी ती हे सत्य पूर्णपणे स्वीकारत होती तसे शिखराभोवतीचे वातावरण बदलू लागले. दरी अचानक प्रकाशाने भरून गेली आणि तिथून एक आवाज आला, किंकाळी नव्हे तर कोणीतरी जागे होत असल्याचा. खालून काहीतरी वर येऊ लागले. ती कोणतीही भौतिक वस्तू नव्हती, तर एक प्रचंड ऊर्जा होती जी शिखराला 2 भागांत विभागू लागली. आता गौरीचा तोल जाऊ लागला. दिवा हातात धरून ती एका बाजूला झुकली. मग तिला दरीतून बाळूरामांचे दुसरे रूप वर येताना दिसले. क्रोध
आणि सोडाने भरलेले एक रूप, तो त्या दिव्य प्रकाशाचा गडद भाग होता. ते छायारूप ओरडले, गौरी असे करू नकोस. जर तू हे अर्पण केलंस तर तू कायमची काळाच्या चक्रात कैद होशील. हा दिवा तुझा नाही, हे तुझे पाप आहे, ज्याला तू पूजा म्हणून जपले आहेस. आता गौरीला धक्का बसला. तिच्या हातातील दिवा अचानक रक्तासारखा लाल झाला. ती इतके वर्षे करत असलेली पौर्णिमेचा उपवास ही काही दैवी कृती नसून एक मायावी सापळा होता का? तिचे डोके गरगरू लागले. एका बाजूला बाळूरामाचे दिव्य रूप तिला शरणागतीचा धडा शिकवत होते, पण दुसऱ्या बाजूला बाळूरामांचे तेज छायारूप तिला वास्तवाची जाणीव करून देत होते. आपण कुणाचे शब्द ऐकत आहोत? गौरीला समजत नव्हते. शिखर थरथरत होते आणि तिचे पाय घसरणार होते. तिने डोळे मिटले आणि आपली संपूर्ण चेतना दिव्यावर केंद्रित केली. तिला आता बाळूरामांचा आवाज किंवा ती सावली ऐकायची नव्हती. तिला फक्त तिच्या व्रताच्या गहन रहस्यात दडलेल्या सत्याचा प्रतिध्वनी हवा होता. तिने दिवा छातीशी धरला आणि ज्या गर्दीला तिने आतापर्यंत मृत्यू मानले होते त्याच गर्दीच्या दिशेने उडी मारली. ती त्या शून्यातून कोसळत असताना एक अंतिम मंत्र तिच्या कानात घुमला. एक असा मंत्र जो काळ आणि अवकाशाच्या सीमा भेदू शकत होता. पण ती तळाशी पोहोचण्यापूर्वी तिच्यासमोर एक असे दृश्य आले ज्याने तिला थक्क केले. खाली अंधार नव्हता तर एक विशाल आरसा होता. त्यात तिला स्वतःचा चेहरा नव्हे तर तिच्याशी बोलण्यास उत्सुक असलेला चंद्राचा पूर्ण आकार दिसला. गौरीने त्या असीम आणि तळहीन गर्दीत उडी मारताच तिला असे वाटले की जणू काळाचे चक्र अचानक थांबले आहे. ती एका भौतिक गर्दीत नव्हे तर थेट विश्वाच्या केंद्रस्थानी कोसळत होती, जिथे ताऱ्यांचा जन्म होतो आणि जिथे काळाला कोणतीही सीमा नसते. तिचा आत्मा, जो आत्तापर्यंत संसारिक आसक्तीच्या ओझ्याने, दारिद्र्याच्या व्यथेने आणि असंख्य जन्माच्या दुःखाने दबलेला होता, तो त्या शून्यातून हळूहळू हलका होऊन दिव्य होऊ लागला. वारे पूर्णपणे थांबले होते आणि त्याच्या सभोवतालच्या शांततेचे रूपांतर एका मधुर दिव्य संगीतात झाले होते. हे संगीत एखाद्या वाद्यातून नव्हे तर निसर्गाच्या स्पंदनातून येत होते, जे तिच्या प्रत्येक कणात ऐकू येत होते. ती खाली पडत राहिली आणि जशी त्या मध्यबिंदूवर पोहोचली तसा तीव्र प्रकाशाचा एक अचानक स्फोट झाला. हा प्रकाश डोळ्यांना झोंबणाऱ्या सूर्याच्या प्रखर प्रकाशासारखा नव्हता तर पौर्णिमेच्या शीतल चंद्रप्रकाशासारखा होता, जो मनात दडलेला प्रत्येक अंधार, प्रत्येक पश्चाताप आणि प्रत्येक अज्ञान दूर करण्यास सक्षम होता. जसजसा तो तीव्र दिव्य प्रकाश किरण हळूहळू मंदावला तसतसे सुमतीने स्वतःला तारे, शुभ्र चंद्रप्रकाश आणि दिव्य सुगंधाने बनलेल्या एका दिव्य नगरात पाहिले. तिथे वेळ नव्हती, सावली नव्हती आणि दुःखही नव्हते. ते स्थान म्हणजे साक्षात चंद्राचेच सर्वोच्च स्थान होते, जिथून तो संपूर्ण विश्वाला शीतलता आणि अमृत प्रदान करत होता. त्या शहराच्या अगदी मध्यभागी बाळूरामांची मूर्ती उभी होती, ज्यांना गौरी अनेक वर्षांपासून आपला पती मानत होती. पण ते आता एका सामान्य ब्राह्मणासारखे दिसत नव्हते. त्यांचे रूप अलौकिक होते. त्यांचे वस्त्र चंद्राच्या किरणांनी विणलेले होते. त्यांच्या भोवती दिव्य प्रकाशाचे वलय होते आणि त्यांच्या कपाळावर तो दिव्य टिळा चमकत होता, जो गौरीने केवळ आपल्या भक्तिमय कल्पनेतच पाहिला होता. आता गौरीला सर्व काही स्पष्ट झाले. जणू काही तिच्या चेतनेचे सर्व पडदे एकाच वेळी दूर झाले होते. जो आरसा तिला क्षणभरापूर्वी एका मायावी जाळ्यासारखा वाटत होता, तो आता तुकडे तुकडे होऊन विखुरला होता. त्या आरशाच्या तुकड्यांमध्ये गौरीला तिच्या 7ही जन्मांचा संपूर्ण वृत्तांत दिसला. तिला समजले की तिने अनेक वर्षे सोसलेले दारिद्र्य आणि संघर्ष ही शिक्षा नसून तिच्या आत्म्याला धार लावण्याची एक महत्त्वाची प्रक्रिया होती. ज्या बाळूरामांना ती एकेकाळी पती म्हणून भेटली होती, ते साक्षात काळाचेच एक सौम्य रूप होते, जे या संसारिक नाटकात एका अदृश्य मार्गदर्शकाची भूमिका बजावत तिला मोक्षाकडे नेत होते. आता गौरीच्या अंतरात्म्याचा तो अंश, ज्याने आतापर्यंत केवळ स्वतःच्या दुःखाला सत्य मानले होते, तो त्या दिव्य प्रकाशात पूर्णपणे नाहीसा झाला होता आणि एका नव्या जागृत अस्तित्वाचा जन्म झाला. बाळूरामांच्या रूपात उभे असलेल्या त्या सर्वोच्च शक्तीने हळुवारपणे आपला हात पुढे केला. गौरीने त्यांचा हात हातात घेताच तिला आपल्या नसामधून एक अशी ऊर्जा वाहत असल्याचे जाणवले, जी विश्वाच्या उगमाशी जोडलेली होती. तिला दिसले की ती सावली, ते काळाचे रूप आणि ती भीती, हे सर्व तिच्या स्वतःच्या चेतनेचे विखंडित तुकडे होते. प्रेम आणि निस्वार्थ भक्तीच्या अभावामुळे तिने त्यांना कधीच स्वीकारले नव्हते. तिला आता जाणीव झाली की पौर्णिमेचा उपवास हा केवळ एक दिवसाचा उपवास नसून तो माणसाला त्याच्या क्षुद्रतेतून देवतत्वाकडे नेणारा एक पूल आहे. त्या दिव्य प्रकाशात गौरीला दिसले की तिचे जुने मोकळीस आलेले घर, तिचे गाव, तिचे वंचनेचे जीवन हे केवळ एक स्वप्न होते.
ते आता संपले होते. अचानक त्या दिव्य नगरात एक मधुर प्रतिध्वनी उमटला, जो संपूर्ण विश्वात निनादत होता. आता गौरीच्या हृदयातून तो आवाज आला की जो स्वतःला सत्याच्या शोधासाठी पूर्णपणे समर्पित करतो, तो पुन्हा कधीही कोणत्याही गर्दतेत पडत नाही. आता गौरीचा आत्मा आता त्या दिव्य प्रकाशात विलीन होत होता. तिने एकेकाळच्या जगाकडे मागे वळून पाहिले, पण आता तिला कोणतेही दुःख दिसले नाही, तर केवळ एक सुंदर खेळ दिसला. ती आता केवळ एक स्त्री नव्हती, तर भक्तीचे एक जिवंत प्रतीक होती, जे येणाऱ्या पिढ्यांसाठी पौर्णिमेच्या चंद्राच्या वैभवाचे प्रतीक बनणार होते. तिने पाहिले की तिच्या उपवासाचे छोटे दिवे कसे एका विशाल प्रकाश किरणात विलीन झाले होते, जो तिच्या संपूर्ण कुळाला आणि तिच्या पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्तीचा मार्ग दाखवत होता. आता बाळूराम हसले आणि म्हणाले, गौरी, तुझा दीर्घ प्रवास पूर्ण झाला आहे. तू केवळ स्वतःचा शोधच लावला नाहीस, तर कोणत्याही भक्ताला जीवनातील अत्यंत कठीण प्रसंगावर मात करण्याचा मार्गही प्रशस्त केला आहेस. तू आता कधीही न मावळणाऱ्या आणि कधीही न संपणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राच्या संपूर्ण स्वरूपाचा एक अंश बनले आहेस. गौरीला असे वाटले की तिचे अस्तित्व संपूर्ण आकाशात विस्तारले आहे. तिला प्रत्येक ताऱ्यात, प्रत्येक तारकासमूहात आणि विश्वाच्या प्रत्येक शीतल किरणात स्वतःचा अनुभव येत होता. हा एक असा अनुभव होता जिथे कोणतेही प्रश्न उरले नाहीत आणि उत्तरांची गरजही नव्हती. तिला माहीत होते की पौर्णिमा केवळ एक ग्रह नसून ईश्वराचे मूर्त स्वरूप आहे. हा एक सौम्य आशीर्वाद आहे, जो दर महिन्याला आपल्याला आठवण करून देतो की अंधार कितीही गडद असला तरी प्रकाश नेहमी परत येतो. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच ते सर्व दृश्य नाहीसे झाले आणि गौरीने स्वतःला त्याच सरोवराच्या काठावर परत आलेले पाहिले. रात्रीची शांतता तशीच होती, पण आता हवेत एक दिव्य सुगंध दरवळत होता. आता बाळूराम तिच्या शेजारी झोपले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अशी शांती होती जिने गौरीचे हृदय भरून आले. त्यांच्या पत्नीने कोणत्या जगात प्रवास केला होता याची त्यांना काहीही आठवण नव्हती, पण त्यांच्या झोपेत एक असे स्मित होते जे एखाद्या दैवी आशीर्वादासारखे वाटत होते. गौरी जागी झाली आणि तिने आकाशातील पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहिले. आता चंद्र तिला केवळ एक खगोलीय पिंड वाटत नव्हता, तर तिचा मित्र, तिचा मार्गदर्शक आणि साक्षात देवाचे रूप वाटत होता. त्या रात्रीपासून गौरीच्या आयुष्याची दिशाच बदलली. तिचे घर केवळ संपत्तीने भरलं नाही, तर तिच्यातील पोकळीही कायमची नाहीशी झाली. ती प्रत्येक पौर्णिमेला पूर्ण विधींसह उपवास करू लागली, पण आता तिच्या उपवासात भिक्षा मागणे नव्हते. त्याऐवजी तिच्या मनात केवळ एक अढळ कृतज्ञता होती. ती या उपवासाचा गौरव गावातील इतर स्त्रियांसोबत वाटून घेत असे आणि त्या खडतर प्रवासात तिला गवसलेल्या सत्याची त्यांना प्रेरणा देत असे. तिच्या घराचे दरवाजे कोणत्याही दुःखी व्यक्तीसाठी खुले नव्हते. गौरीचे जीवन आता इतरांसाठी अनेक प्रेरणा बनले होते. लोक दूर दूरवरून आपली दुःखे घेऊन तिच्याकडे येत असत आणि गौरी त्यांना चंद्राच्या शीतलता आणि श्रद्धेचा मंत्र देत असे. तो त्यांच्या जीवनातील अंधकारही दूर करत असे. काळ लोटला, पण गौरीची भक्ती कधीही डगमगली नाही. तिने आपले संपूर्ण आयुष्य या सेवेत आणि भक्तीत व्यतीत केले. जेव्हा तिचे अखेरचे क्षण आले, तेव्हा तिने तोच दिव्य चंद्रप्रकाश आपल्या घरावर पडताना पाहिला, जो तिने त्या रात्री त्या दिव्य लोकात पाहिला होता. कोणतीही भीती नव्हती, कोणतेही दुःख नव्हते, केवळ एक सुखद भावना होती की त्याच परिपूर्ण प्रकाशात परत जात आहे. बाळूराम आणि त्यांच्या सभोवतालचे लोक पाहत होते, जेव्हा गौरीचे शरीर हळूहळू चंद्रप्रकाशात विलीन झाले. जणू काही तो प्रकाशच तिचे खरे घर होते. तिने हे जग सोडले नव्हते, उलट ती चंद्राच्या त्या तेजाचाच एक भाग बनली होती, जे प्रत्येक पौर्णिमेला पृथ्वीला प्रकाशित करते. आता प्रिय भक्तांनो, कथेचा शेवट केवळ सुज्ञपणाचा विजय नाही, तर आपल्या सर्वांसाठी एका दिव्य मार्गाचा संदेश आहे. पौर्णिमेचे व्रत हा केवळ एक विधी नसून आत्मशुद्धीसाठी केलेला एक महान त्याग आहे. जो कोणी भक्त आपले मन शुद्ध ठेवून निस्वार्थपणे चंद्रदेवाचे ध्यान करतो, त्याच्या जीवनातील सर्व दारिद्र्य आणि मानसिक वेदना नाहीशा होतात. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा प्रकाश गहन अंधार दूर करतो, त्याचप्रमाणे मनाचा स्वामी असलेला चंद्र आपल्या जीवनात शांती आणि ज्ञान प्रदान करतो. ही कथा आपल्याला शिकवते की भक्तीवरील अढळ श्रद्धेने कोणताही भ्रम किंवा संसारिक मोह आपल्याला सत्याच्या मार्गापासून विचलित करू शकत नाही. देव आपल्यातच वास करतो, परंतु आपण आपल्या संसारिक बांधवांनी आंधळे झालो आहोत. पौर्णिमेचा हा पवित्र सण आपल्याला आठवण करून देतो की कितीही दुःखे आले तरी जर आपण आपला उपवास आणि धर्मात दृढ राहिलो, तर चंद्रदेवाचा शीतलपणा आपले जीवन नक्कीच सुखी आणि समृद्ध करेल. या पवित्र सणाच्या दिवशी तुम्हा सर्वांनी चंद्रदेवाची प्रार्थना करावी. आपण कपटाचा त्याग करून आपल्या प्रियजनांवर प्रेम करूया. तुमची श्रद्धा हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे.
आता आपण अधिक मासामधील दानाची कथा ऐकूया. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचसोबत आपल्याला गोदानाचे फळ देखील मिळत असते. कथा ऐकण्यापूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. लक्ष्मी मातेने एक प्रश्न विचारला, स्वामी, या अधिक मासात ज्या ब्राह्मणास दान द्यायचे आहे तो ब्राह्मण सत्पात्री असावा हे खरे, पण सत्पात्र ब्राह्मण नेमका कोण ते आपण मला सांगा. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, हे प्रिये, जो जप तप करणारा आहे, जो ज्ञानी, अभ्यासक, विद्वान, निरंकारी, शांत, सज्जन, अल्पसंतुष्ट आहे, जो निस्वार्थी, निर्लोभी आहे, जो षटकर्मे उत्तम प्रकारे आचरणात आणणार आहे, असा जो ब्रह्मज्ञाता तो खरा सत्पात्र ब्राह्मण होय. देवी, पात्र ब्राह्मण कोण? तर तप करणारा, ज्ञानी, विद्वान आणि वेदशास्त्र प्रवक्ता असे त्याचेही 3 प्रकार गुणांवरून ठरत असतात. सच्चिलता, सत्यभाषण, शुद्ध हरिभक्त, शुद्ध सात्विक आणि शाकाहारी, निर्व्यसनी, संतोषी, समाधानी, पूजनीय असा ब्राह्मण निवडून पारखून त्यात जर दान दिले तरच त्या दानाचे उत्तम फळ प्राप्त होते. साधू संत आणि सज्जनांच्या भेटीने, सत्संगाने, सहवासाने मानवी मनोवृत्ती पलटतात. सुयोग्य असे वैचारिक परिवर्तन हे अशा साधू संत भेटू जाता घडून येते. एका सुयोग्य अशा ब्राह्मणाच्या यथोचित पूजनाने, त्याची सेवा केल्याने त्रैलोक्य पूजनाचे पुण्य प्राप्त होते. ब्राह्मणाचे धन हे कधीही चोरून व अन्यायाने हिरावून घेऊ नये, तसे केल्यास पाप लागते. ज्याप्रमाणे मी ब्राह्मणास नित्यपूज्य आणि वंदनीय मानतो, त्याचप्रमाणे सर्वांनीच विप्रजनांचा सदैव आदर करावा. हे देवी, ज्याप्रमाणे आपण दान करताना तो ब्राह्मण हा सत्पात्र आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे, तसेच आपण ज्या वस्तूचे दान करतो वा करणार असू तिच्याबाबत सुद्धा फार दक्ष राहावे लागते. नाहीतर नृग राजाप्रमाणे दान करू नये तर त्यात चूक झाली तर पुण्याबरोबर पदरी पापही पडते, त्या चुकीची शिक्षाही भोगावी लागते. काय, दानातील चुकीची शिक्षा कोणाला? त्या नृगराजाला झाली. का आणि कशासाठी? लक्ष्मी मातेने मोठ्या आश्चर्याने आणि कुतूहलाने ती तशी विचारणा केली. त्यावर विष्णू भगवान म्हणाले, हो देवी, अगं अशी उतावीळ होऊ नकोस. मी तुला तुझ्या सर्व प्रश्नांची ज्यातून उत्तरे मिळतील अशी त्या नृगराजाची कथा सांगतो ना, तू ती नीट शांतपणे ऐकून घे. फार फार वर्षांपूर्वी, म्हणजे अगदी त्या द्वापार युगात, नृग नावाचा पुण्यवान, सत्वशील, धर्मपरायण, कर्तव्यदक्ष असा एक राजा होऊन गेला. भगवान श्री पुरुषोत्तमाची आपल्यावरती कृपा व्हावी, आपल्या दानधर्म घडावा, पदरी पुण्य जोडले जावे, यासाठी तो नृग राजा अधिक मास आला असता रोज एका ब्राह्मणास बोलावून त्याचे यथोचित पूजन करून त्यास एक गाय दान देत असे. राजानेही असे अधिक मासातील गोदानाने बरेच पुण्य पदरी गोळा केलं होतं. एका अधिक मासामध्ये मात्र काय झाले की एके दिवशी अधिक मासाची पर्वणी साधून त्या नृग राजाने एका ब्राह्मणाला एक गाय दान दिली. तो ब्राह्मण त्या गोदानाने संतुष्ट होऊन राजास शुभाशीर्वाद देऊन आपल्या घरी गेला. त्याने ती राजाने दिलेली गाय आपल्या दारात रात्री बांधून ठेवली. पण झाले असे की ती गाय रात्री दावे तोडून जी सरळ पळत गेली ती नृग राजाच्या गोशाळेतच. दुसरे दिवशी सकाळी राजाने आपल्या संकल्पाप्रमाणे दुसऱ्या एका ब्राह्मणास पूजन करून ती गाय दान केली. तो ब्राह्मण ती गाय घेऊन आपल्या घरी निघाला. तोच दावे तोडून रात्री पळालेली गाय शोधत तो पहिल्या दिवशीचा ब्राह्मण फिरत होता. त्याला काल राजाने आपल्याला जी गाय दान दिली तीच गाय सोबत घेऊन जाताना हा दुसरा ब्राह्मण दिसला. ही गाय माझी आहे. ही गाय राजाने मला काल दानात दिली होती. ती रात्रीत माझ्या दारातून कोणीतरी चोरून नेली. तो चोर तूच आहेस. तूच माझी ही गाय चोरलीस, तर गप्प गुमान माझी गाय मला दे. असे म्हणून तो पहिला ब्राह्मण त्या दुसऱ्या ब्राह्मणासोबत भांडू लागला. तो म्हणाला, अरे मी तुझी गाय का चोरू? राजाने ही मला गाय आत्ताच थोड्या वेळापूर्वी दान दिली आहे. ती माझी गाय आहे. मी काय तुझी गाय चोरलेली नाही. चल जा, मी माझी गाय तुला कदापि देणार नाही. झाले. एकाच गायीच्या मालकीवरून त्या दोन्ही ब्राह्मणांमध्ये भांडण, वादावादी, हमरीतुमरी आणि शेवटी मारामारीची वेळ आली. राजाला हे वृत्त कळताच राजा तिथे धावत आला आणि पाहतो तर काय, काल आणि आज राजाने जी गाय दान केली ती एकच. त्या दोन्ही ब्राह्मणांना आणि त्या गायीस नीट निरखून पाहिल्यावर नृग राजाच्या हे लक्षात आले की आपल्या हातून चुकून एकच गाय 2 ब्राह्मणांना दान केली गेली आहे. राजाने क्षमा मागत त्या ब्राह्मणास एका गायीच्या बदल्यात 2 गायी देतो असेही सांगून पाहिले, पण तो पहिला ब्राह्मण काही ऐकेनास. तेव्हा त्या रागवलेल्या ब्राह्मणाने, हे राजा, तू मला फसवलेस, तू माझा अवमान केलास, तेव्हा मी तुला शाप देतो की तू सरडा होऊन पुढील जन्मी एका जीर्ण कोरड्या विहिरीत पडशील. आणि हे देवी, खरोखरच मृत्यूनंतर त्या नृगराजाला पुढचा जन्म मिळाला. तो एका सरड्याच्या रूपातच. तो राजा सरडा होऊन एका खोल विहिरीत पडला.
म्हणजे स्वामी, आजवरच्या राजाने पदरी सोडलेल्या पुण्याईचे त्याला काहीच फळ मिळाले नाही का? लक्ष्मीदेवीने काळजीच्या स्वरात विचारले. त्यावर नारायण म्हणाले, देवी, पापासाठी शिक्षा आणि पुण्यासाठी उद्धार हा त्या नियतीचा न्याय आहे. त्याप्रमाणे दानातली मिळालेली शिक्षा मी तुला सांगितली. आता पुण्याईचा उद्धार कसा झाला ते एक दिवस भगवान श्रीकृष्णाची मुले आपल्या मित्रांसोबत त्या विहिरीजवळ आली. तिथे नृगराजा हा सरडा होऊन पडला होता. मुलांनी त्या कोरड्या विहिरीत पडलेल्या सरड्याला पाहिले. त्यांना त्याची दया आली. मुलांनी दर्याद वृत्तीने त्या सरड्यास विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झालं नाही. मुलांनी धावत जाऊन तो समाचार श्रीकृष्णास दिला. तेव्हा कृष्णही तिथे धावत आला आणि पाहतो तर काय, आत अधिक मासात गोदान पुण्यपत्री जोडणारा, आपली विप्र म्हणून पूजा करणारा राजा नृग. तेव्हा श्रीकृष्णाने म्हणजेच पुरुषोत्तमाने त्या सरड्यास आपल्या हाताने त्या विहिरीबाहेर काढला. प्रभूंच्या पुण्यपावन हस्तस्पर्शाने नृगराजाचा त्या योनीतून उद्धार झाला. एक दिव्य देह धारण करून श्रीकृष्णास विनम्र भावे वंदन करून तो नृगराजा स्वर्गलोकी मुक्त होऊन निघून गेला. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.